मिस शोषणा एलिजा कोलेट या मिसेस एलिझाबेथ आणि मिस्टर एलिएजर डेव्हिड कोलेट यांच्या कन्या. ज्यू समाजातील पहिले कीर्तनकार मिस्टर बेंजामिन सॅमसन अष्टमकर यांच्या मुलीची ही नात. मिस शोषणा यांनी मुंबई येथील सर एली कदुई स्कूल येथे 32 वर्ष शिक्षिका म्हणून काम केले. त्यातील 16 वर्ष त्या उपमुख्याध्यापिका म्हणून काम केले आहे. तसेच मुलुंड येथे बहिष्शाला अभ्यास वर्ग त्यांनी 10 वर्ष BAच्या मुलींना मार्गदर्शन केले. त्या माझ्यासुद्धा शिक्षिका आहेत. त्या आज दाविदाचा गोलियातवर विजय या विषयावर कीर्तन करीत आहेत. ते शांतपणे ऐका ही विनंती. मला देवा द्यावी सतत गुण गाया आधी तुझे, सदा शक्ती मोठी सकल जन होती सुखी तुझे, तुझ्या नामे हो कथन शुभया दीन समया, पाहत्याने जाती कुमती जलदी ही पळून या. आणि यानंतर ईशस्तवन. जगच्चालकं जगन्निवासं जगदीशं कृपार्णवं, स्तवामि ईशं परमेशं सर्वज्ञं दयार्णवं. देयी शुभ तव आशीर्वचनं, त्राही भव मम रक्षक सततं. जगदुद्धारक नमोस्तुते, विघ्न विनाशक सन्मतिदायक, दुःख विनाशक शुभवरदायक, प्रसन्न भव सर्वदा. सर्वप्रथम त्या जगन्नियंता प्रभू परमेश्वराचे आभार मानून आणि त्याच्या आशीर्वादाची मागणी करून आपणा सर्वांसमोर त्यांना आज मला इथे उभे राहायची संधी दिली म्हणून त्याला धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या संमतीने मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करत आहे. कीर्तनाचं नाव आहे दाविदाचा गोलियातवर विजय. असता शाऊल नृपती, त्या राष्ट्री होता एक सामान्य, ईशाय नामे रक्षक, त्याला झाले पुत्र 8 कुलीन. त्यातील धर्मपरायण दाविद विख्यात शूर नरवीर, त्याची कथा सांगते ऐका दृढ भाव मनी धरून. जोशवाच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोकांनी वचनदत्त कनान प्रांताचा ताबा घेऊन ती जमीन ते वतन 11 घराण्यांमध्ये इस्रायलांच्या वाटून देण्यात आलं. सुरुवातीला या राज्य निर्मितीने सर्व इस्रायलांना अतिशय आनंद झाला आणि इस्रायलांचं प्रथम राष्ट्र या ठिकाणी सुरू झालं. मात्र जोशवाच्या मृत्यूनंतर त्या सर्वांना एकत्र ठेवू शकेल असा कोणी नेता नसल्यामुळे त्यांच्यामध्ये अंधाधुंदी बसरली. त्याचा फायदा शत्रू राष्ट्रांनी घेतला आणि शत्रू राष्ट्रांनी त्यांना सळो का पळो करून सोडलं. इस्रायलचे वडीलजन यामुळे सगळे एकत्र आले आणि त्यांनी यावर उपाय शोधायचं ठरवलं. त्यावेळेला हन्ना आणि एल्कानचा पुत्र शमूएल हा ज्येष्ठ याजक आणि संदेष्टा होता. लोकांचा त्याच्यावर विश्वास होता. अडीअडचणीला आणि न्यायासाठी ते त्याच्याकडे जात असत आणि त्याचा सल्ला ते योग्य मानत असत. त्याप्रमाणे सगळे वडीलजन शमूएलकडे आले आणि त्याला म्हणाले,
आमच्या आजूबाजूच्या प्रदेशावर राजे आहेत तसाच राजा इस्रायल राष्ट्रावर देखील असावा. हे ऐकून शमूएल आश्चर्यचकित झाला आणि तो म्हणाला, देव हा राणा माझा पाळणारा आहे तो, पाळणारा 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 रक्षणारा आहे तो, विपत्ती काली मजदा रक्षणारा आहे तो, रक्षणारा 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 पाळणारा आहे तो, आधार स्तंभ मजला जगी थोर आहे तो, जगी थोर जगी थोर जगी थोर जगी थोर जगी थोर जगी थोर आहे तो, भक्तीशाची मजला फार प्रिय आहे हो, फार प्रिय फार प्रिय फार प्रिय फार प्रिय फार प्रिय फार प्रिय आहे हो. परमेश्वर हाच आपला राजा, तो आपत्तीतून आपलं रक्षण करतो, आपल्याला पाळतो. असे असताना तुम्हाला दुसरा राजा कशाला हवाय? परंतु लोकांनी आग्रह धरला, आम्हाला राजा पाहिजे, राजा पाहिजेच. तेव्हा शमूएलाने लोकांचे म्हणणे परमेश्वराच्या कानी घातले. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, हवा आहे ना त्यांना राजा, मग कर ना तसे. आणि कीश पुत्र शाऊल याला निवडून त्याला पवित्र तेलाचा अभिषेक करण्याची आज्ञा परमेश्वरानं शमूएलला दिली. शाऊल हा देखणा, सुदृढ आणि अगदी उंच असा तरुण होता. तो पराक्रमी होता, लोकांना तो आवडला आणि शाऊल हा इस्रायलांचा पहिला अभिषिक्त राजा झाला. त्यानं आपल्या पराक्रमानं जोशुआनं जिंकून घेतलेले राज्य वाढवले आणि त्याची भरभराट करायचा प्रयत्न केला. मात्र त्याचा धरसोड वृत्ती, त्याचा मत्सरी स्वभाव आणि परमेश्वरावरील श्रद्धेचा अभाव, त्यामुळे परमेश्वराला त्याचा राग आला आणि त्याला राजपदावरून दूर करण्याचे परमेश्वराने ठरवले. त्याप्रमाणे शमूएलला दृष्टांत देऊन परमेश्वरानं बेथलेहेम येथील इशाय पुत्रास पवित्र तेलाचा अभिषेक करण्याची आज्ञा शमूएला दिली. त्यासाठी बेथलेहेम येथे यज्ञाचे आयोजन करण्यास सांगितले. परमेश्वरी आज्ञेप्रमाणे शमूएलने बेथलेहेम येथे मोठा यज्ञ मंडप उभारून यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञासाठी इशायाने आपले सर्व पुत्र घेऊन हजर राहावे आणि पुत्रांची आपल्याशी ओळख करून द्यावी असे त्याने इशायाला निरोप पाठवला. यज्ञाच्या दिवशी इशाया आपले प्रथम 7 पुत्र घेऊन यज्ञ मंडपात दाखल झाला आणि त्यानं या मुलांची ओळख शमूएल बरोबर करून दिली. त्यातील पहिले 3 पुत्र हे शाऊलच्या सैन्यामध्ये सेनानायक होते आणि ते अतिशय देखणे होते. परंतु परमेश्वराने त्यापैकी कोणाचीही निवड राजा म्हणून केली नाही. तेव्हा शमूएलने इशायास विचारले, तुला आणखीन पुत्र आहेत काय? होय, इशाया म्हणाला, एक पुत्र आहे, शेंडेफळ आहे, ते लहान आहे तो अजून, दावीद त्याचं नाव. तो रानामध्ये माझ्या शेळ्या मेंढरांचे कळप पाळत असतो. त्याला ताबडतोब येथे बोलावून घे, तोपर्यंत कोणालाही भोजन मिळणार नाही, जेवणाची व्यवस्था होणार नाही. शमूएलने फरमावले. इशायाने ताबडतोब एक दूत दाविदाला बोलावण्यासाठी पाठवला.
साऱ्या नृपतिगणात पूज्य पहिला होऊन जो राहिला, ज्याच्या सत्वशिला नसे जगी तुला, तैसीच पुण्याईला. वा वा पावन भूप्रदेश सगळा, या कारणे जन्मला, ऐसा गीतकार दाविद नृपती, तो पाहिजे वर्णिला. ज्या वेळेला ईशायाने पाठवलेला दूत कोर्णामध्ये पोहोचला, तेव्हा छोटा दावीद आपल्या सर्व शेळ्या मेंढरांच्या मध्ये आपल्या सगळ्या सवंगड्यांसोबत बसला होता. त्याच्या हातात सुस्वर आवाजाची वीणा होती आणि आपल्या मंजूळ स्वरात तो एक नवीन रचलेलं ईशस्तवन म्हणत होता. आणि त्या ईशस्तवनाचे शब्द असे होते: देव माझा मेंढ पाळ, मला उणे न होणार, मला उणे न होणार. हिरव्या कुरणी बैसवितो, स्वच्छ पाण्यावरी तो नेतो. तोपर्यंत तो दूत तिथे जाऊन पोचला आणि त्याला वडिलांनी यज्ञ मंडपात बोलावल्याची वार्ता त्याला सांगितली. आपल्या वडिलांचा निरोप ऐकल्याबरोबर दाविदाला अतिशय आनंद झाला. पितृभक्त होता तो, त्यामुळे विणा तशीच हातात धरून तोंडानं गीत पुढे गात गात तो यज्ञ मंडपाकडे धावतच निघाला. तो जेव्हा यज्ञ मंडपाजवळ आला तेव्हा प्रथम त्याचा मंजूळ स्वर आणि विणेचा सुस्वर लोकांच्या कानी पडला आणि जमलेले सगळे लोक प्रसन्न झाले. त्यावेळेला गीताचे शब्द पुढील प्रमाणे होते: माझ्या शत्रूच्या देखता भोजन तो वाढी स्वतः, भोजन तो वाढी स्वतः. माझ्या डोक्याला ते दलावी, मला सर्व काही. ईशाया पुढे झाला आणि आपल्या मुलाचा हात धरून त्यानं त्याला सॅम्युएलच्या समोर उभे केले. सॅम्युएल हसला आणि आपल्या हातातील शिंगातून त्यानं दाविदाच्या डोक्यावर पवित्र तेलाचा अभिषेक केला. टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. सगळे लोक अगदी आनंदी झाले. ईशाला देखील हे दृश्य पाहून खूप आनंद झाला, कारण परमेश्वराच्या मनात काय ते ईशानं ओळखले. दाविदाला ते कळलं नाही. दाविद आनंदित झाला, परंतु ईशानं ओळखलं आणि ईशाया लगेच पुढे झाला, कारण त्याला माहीत होतं ज्या वेळेला माणसाचा सत्कार होतो त्याला मोठेपण प्राप्त होतं, त्यावेळेला तो गर्विष्ठ होतो, अहंकार त्याच्यात शिरतो. आपला मुलगा असा अहंकारी झालेला, गर्विष्ठ झालेला ईशाला आवडले नसते. आणि म्हणून पुढे होऊन तो दाविदाला म्हणाला: वृद्ध पित्याचे कळप राखीशी, निशिदिनी बाळावनी असा तू, पितृभक्त मेदिनी ईश कृपा ही पुरी बा, म्हणून करती जना सुखाने सर्व तुझा आसरा. पवित्र तेले तव शिरनारे, योगी वर हस्तकी तुझ्या बा, मुकुट योग्य मस्तकी. ही वृद्ध पित्याची आज्ञा आहे तुला, या दीन जनांचा तूच खरा आसरा. तव चित्त सर्वदा शांत ठेव रे मुला, इहलोकीचे विषय सुखाचे तुच्छ तुला आसती. अनुपम गुण तुझे शाश्वती, अनुपम गुण तुझे शाश्वती. याद्वारे ते आपल्या मुलाला सांगतायत की तुला आज हा जो गौरव मिळाला आहे तो परमेश्वराच्या कृपेने मिळालेला आहे. त्यामुळे परमेश्वराची नेहमी आठवण ठेवू, त्याचं स्मरण ठेवू, त्याची कीर्ती गात जा आणि परमेश्वराची सेवा कर. जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा. म्हणून या सगळ्या लोकांच्या तू सेवा करत जा. कधीही तू रागिष्ट होऊ नको, राग धरू नको. नेहमी संयम बाळग आणि ज्या काही इहलोकीच्या वाईट इच्छा आहेत, वासना आहेत,
त्याचा तू मोह बाळगू नको. त्या सगळ्या तुझ्यासाठी तुच्छ असू देत. अशानं तुझं वागणं नेहमी चांगलं राहील आणि तू परमेश्वराचा आवडता होशील. आणि तुझ्यामुळे बाळा माझं नाव देखील धन्य होईल आणि तुझी कीर्ती चिरंतन राहील. लोकांना त्याच्या वडिलांचा हा आशीर्वाद देखील त्यानं दिलेला आवडला. त्यांनी जे त्याला आज्ञा केली ती देखील आवडलेली आहे. त्याचं देखणं स्वरूप, मोहक रूप आणि त्याचा सुस्वर ऐकून सगळे लोक आनंदित झाले. भोजनाचा कार्यक्रम यथासांग पार पडला आणि यज्ञाचा कार्यक्रम संपला. यानंतर काही काळानंतर बलिष्ठांची घातपाताची कृत्ये वाढली. त्यामुळे या बलिष्ठांना आता धडा शिकवायचा असा शाऊलनं निश्चय केला आणि एला खोऱ्याच्या जवळील टेकडीवर आपल्या सैन्याची जमवाजमव केली. समोरच्या टेकडीवर बलिष्ठांचं भलं मोठं सैन्य उभं राहिलं. युद्ध होणार, युद्ध होणार अशा बातम्या पसरायला लागल्या. अर्थात ईशायाच्या लक्षात देखील ही गोष्ट आली आणि त्याने ठरवलं की युद्ध जवळ आलेलं आहे. युद्धाच्या वेळेला आपल्या मुलांचं आणि इतर सर्व जवानांचं, तरुणांचं मनोबल वाढवावं यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याप्रमाणे मनात काहीतरी योजून संध्याकाळी जेव्हा आपली मेंढरं चालून दावीद आपल्या घरी आला आणि जेवायला बसला तेव्हा इशाया त्याला म्हणाला, दावीद बाळा, मला तुझ्या मोठ्या भावांची खूप आठवण येते. ते सध्या युद्धाच्या तयारीत गुंतलेले आहेत आणि त्यांना तू भेटून यावंस असं मला वाटते. त्यासाठी मी काही पदार्थ जमवलेले आहेत. 10 भाकऱ्या, भाजलेले मासे, हुरगा आणि मधाच्या बरण्या घेऊन तू त्यांना जाऊन भेट. त्याचप्रमाणे मी काही दारूगोळ्याही जमवलेला आहे, ते तू घेऊन जा आणि ती भेट तू त्यांना दे आणि युद्धासाठी त्या सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांचं मनोधैर्य वाढव. वडिलांची आज्ञा ऐकून दावीद आनंदानं बेहोश झाला. लहानपणापासून आपण युद्ध पाहावं, युद्ध करावं अशी एक तीव्र इच्छा त्याच्या मनात होती. आता युद्धभूमीवर जायला मिळणार म्हणून तो आनंदित झाला. दाविदाला गोफणीचा खेळ खूप आवडायचा. आपल्या गोफणीनं तो सावध कितीही लांब असेल तरी त्याचा बरोबर वेध घ्यायचा. ही गोफण आपल्याबरोबर न्यायचं त्याने तिथेच नक्की करून टाकलं आणि जेवणाच्या ताटावरून उठत उडी मारून तो आपल्या बाबांना म्हणाला, मान्य ही आज्ञा आबा तुमची, जाऊन करतो पूर्ण किसाची. मन उत्साहे भरले भारी, स्फुरती भुजाया कोण निवारी. म्हणा बाबा, मी ताबडतोब आता निघतो आणि युद्धावर जातो आणि त्या ठिकाणी मी तुमची आज्ञा ऐकून मला खूपच आनंद झालेला आहे. माझे बाहू स्फुरण पावत आहेत आणि कधी एकदा युद्धभूमीवर जाईन असं मला झालं आहे. हे बोलत असताना त्याचा चेहरा लालभडक झाला होता, त्याच्या भुवया वक्र झाल्या होत्या, त्याच्या शरीराला कंप सुटला होता आणि तो वेगळाच दिसायला लागला. त्याच्या शरीरावरती सगळे केस ताठ उभे राहिले होते. आपल्या छोट्या मुलाचे हे नवीनच रूप पाहून वडील सावध झाले आणि ते त्याला म्हणाले, भुजा स्फुरण पावती, भ्रुकटी वक्र का दिसती, सकंप तनु भासते, तव मुला अशी का स्थिती. वीरश्री चढली जरी परी दुरी असे खरी रणतुरी, समीप जरी वाटली तरी न योग्य ती आवरी. बाळा,
मी तुला फक्त भावांची भेट घेण्यास पाठवले आहे, युद्धासाठी पाठवत नाही. मग तुझी स्थिती अशी का झाली? तुझ्या भुजा स्फुरण पावत आहेत, तुझं शरीर कंप पावत आहेत, भ्रुकुटी वक्र झालेले आहेत. हे सगळं कशामुळे झालं? स्वतःला सावर, युद्ध अजून खूप दूर आहे आणि जरी समीप असलं तरी युद्धासाठी तू अजून खूप लहान आहेस. दावीद ओशाळला. खाली मान घालून तो आपल्या बाबांना म्हणाला, आबा माफ करा मला, परंतु मला देखील माझ्या भावांची खूप आठवण येते. त्यांना कधी भेटीन असं मला झालं आहे आणि त्यामुळे मी उत्तेजित झालो होतो. मी आत्ता जात नाही, पण सकाळी आपली मेंढरं मी माझ्या मित्राच्या ताब्यात देतो आणि मग तुम्ही दिलेल्या सगळ्या वस्तू घेऊन मी माझ्या भावांना भेटायला जाईन. वडिलांनी परवानगी दिली आणि त्याप्रमाणे अगदी भल्या पहाटे तांबडं फुटायच्या आधीच दावीद उठला. वडिलांनी दिलेलं सगळं सामान घेऊन, ते बरोबर घेऊन त्याच्याबरोबर आपली गोफण आणि काठी घ्यायला तो विसरला नाही. आपल्या मित्राकडे सगळी मेंढरं सोपवून तो दरमजल करत निघाला. संध्याकाळपर्यंत चालत जाऊन संध्याकाळी तो इला नामक खोऱ्याजवळ जाऊन पोचला. त्याच्या भावांनी त्याला पाहिलं. भावाला पाहून त्याला अतिशय आनंद झाला. ते देखील पुढे धावले आणि त्यांनी दावीदाला कडकडून मिठीत घेतलं. मोठा भाऊ म्हणाला, दावीद बाळा, एवढ्या धोक्याच्या ठिकाणी तू का आलास? आबा बरे आहेत ना? त्यांनी तुला येथे कसं काय पाठवलं? हो, आबा बरे आहेत, घरी सगळं ठीक आहे, परंतु आबांना आणि मला तुमची खूप आठवण येते आणि म्हणून आबाने तुम्हाला युद्धासाठी ह्या भेटवस्तू पाठवल्या आहेत आणि तुम्हाला युद्धासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यासाठी मी येथे आलो. अरे, आता युद्ध सुरू होणार म्हटल्यानंतर आबांना आपली काळजी वाटत असेल, दुसरा भाऊ समजुतीने म्हणाला. तू घरी जाऊन सांग की इथे सर्व काही ठीक आहे, युद्ध काही अजून सुरू झालेलं नाही आहे, काळजी करू नका म्हणावं. ए दादा, अरे भाऊ, मी इथं तुमच्याबरोबर राहू का? मला युद्ध पाहायचं आहे. आणि शिवाय हे सगळे जे सैनिक आहेत ना, त्या सगळ्यांशी मला मैत्री करायची आहे, ते सगळे माझे मित्र होतील. आणि शिवाय मला गोफणी खूप छान चालवता येते. गोफणीनं मी सावध कितीही दूर असेल तरी त्याचा बरोबर वेध घेतो. मी माझ्याबरोबर युद्धासाठी गोफणी आणली. तिसरा भाऊ हसायला लागला आणि तो आपल्या छोट्या भावाला म्हणाला, अरे खुळा, गोफण कधी युद्धासाठी वापरतात का? सगळे भाऊ हसायला लागले. सगळ्या सैनिकांमध्ये देखील खसखस पिकली. एक प्रकारचं आनंदी वातावरण तिथे निर्माण झालं. दावीद देखील सगळ्यांबरोबर हसत होता. एवढ्यात समोरच्या टेकडीवरून सिंहगर्जनेसारखी एक प्रचंड गर्जना ऐकायला आली. आणि ती गर्जना म्हणजे इस्रायली सैन्यासाठी द्वंद्व युद्धाचं आव्हान होतं. गोलियात नावाचा एक बलिष्ठी वीर, जो राक्षसासारखा ताडमाड उंच होता आणि त्याचं संपूर्ण शरीर पितळी खवल्यासारख्या चिलखतानं बंद झालेलं होतं. ते चिलखत धारण केलेला आणि पितळी टोप घातलेला हा गोलियात ओरडून द्वंद्व युद्धासाठी इस्रायली सैनिकांना आव्हान देत होता. हे आव्हान देत असताना तो आपल्या सैन्याची निर्भत्सना करत होता आणि त्याचबरोबर शाऊल राजासाठी अपशब्द वापरत होता. इस्रायली सैन्यामध्ये पळापळ सुरू झाली. सैनिक घाबरून पळायला लागले. त्या दावीदच्या गोलियातकडे पाहूनच लोक घाबरत असत, असं त्याचं रूप होतं. परंतु दावीद अजिबात घाबरला नाही. त्याने निरखून समोर पाहिलं आणि तो म्हणाला, हे दादा, कोण रे हा माणूस? आपल्या सैन्याची म्हणजे परमेश्वराची हा निंदा करतोय आणि आपल्या राजाला तो अपशब्द वापरतोय आणि तुम्ही सगळे गप्प का उभे? जा आत्ता जाऊन त्याला मारून टाका, नाही तर असं करतो मीच जाऊन त्याला आत्ता ठार करून टाकतो. मोठा भाऊ म्हणाला, गप रे, त्याच्या समोर गेलास तर तू घाबरूनच मरशील.
जाऊन तळावर जाऊन विश्रांती घे, झोप, आणि सकाळी उठून आपल्या घरासाठी निघ बघू. दाविदाला मोठ्या भावाची आज्ञा मानायची सवय होती, त्यामुळे त्याने तिथून तो बाजूला झाला, परंतु पाठीमागे तो सैनिकांमध्ये मिसळला आणि सगळ्या सैनिकाकडे त्याने गोलियतबद्दल चौकशी सुरू केली. आणि ते करत असताना त्याची माहिती मिळत गेली. तसतसा तो प्रत्येक सैनिकाला सांगायला लागला की मी त्याला ठार मारल्याशिवाय परत जाणार नाही, मी त्याला एका फटक्यात ठार करीन. कोणीतरी एका सैनिकानं धावत जाऊन राजाला ही बातमी पोचवली. आपल्या सैन्यात गोलियात बरोबर लढण्यासाठी एक वीर आला आहे. हे ऐकून शाऊलला खूप आनंद झाला. त्याला ताबडतोब आपल्यासमोर आणायचं त्याने आज्ञा दिली. त्याप्रमाणे दाविदाला शाऊलच्या समोर नेण्यात आलं. दाविदाला पाहून शाऊल राजा हिरमुसला. काय झालं? उशाळ. दाविदाला पाहून शाऊल राजा निराश झाला आणि तो म्हणाला, बाळा, तू अजून खूप लहान आहेस, कोवळा आहेस तू, आता तुला युद्धासाठी पाठवणं शक्य नाही. पण तुझं हे धाडस पाहून मला तुझं खूप कौतुक वाटते, परंतु अजून तुझं युद्धाचं वय नाहीये. तू घरी जा आणि आराम कर. ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा मी तुला बोलावून घेईन, परंतु आत्ता तू गोलियातच्या समोर युद्धासाठी जाणं म्हणजे एखाद्या कोकरानं प्रचंड सिंहाच्या जबड्यात उडी मारण्यासारखं आहे. दावीद निराश झाला, हिरमुसला तो, परंतु तरी नेटानं तो म्हणाला, महाराज माफ करा मला, परंतु मला एकच संधी द्या, फक्त एक संधी. मी माझ्या वडिलांची मेंढरं चारत असताना एकदा एका सिंहानं आणि एकदा प्रचंड अकराळ विक्राळ अस्वलानं माझ्या करडांना तोंडात धरलं आणि ते घेऊन जात होते. पण त्यावेळेला त्यांच्याशी लढून मी सिंहाचं मस्तक फोडून आणि अस्वलाच्या जबड्यात हात घालून त्या दोघांनाही ठार केलं आणि माझ्या कोकरांना जिवंत राखलं. अर्थात हे काम मी केलं नाही, तर त्या परमेश्वरानंच मला त्यासाठी शक्ती दिली आणि मला मदत केली. माझी खात्री आहे गोलियातला मारायला देखील परमेश्वर मला मदत करेल आणि नक्कीच मी गोलियातचा वध करू शकेन. त्याचे परमेश्वरावरील दृढ श्रद्धा पाहून शाऊलला स्वतःबद्दल कमीपणा वाटला. आपली परमेश्वरावर एवढी श्रद्धा नाही हे त्याला जाणवलं. त्याचबरोबर परमेश्वर श्रद्धेची आणि परमेश्वराच्या त्याला झालेल्या पवित्र तेलाच्या अभिषेकाची त्याला आठवण झाली आणि तो म्हणाला, तू बोलतोस ते खरं आहे, परमेश्वराच्या मदतीनं काही होऊ शकेल, परमेश्वर तुला नक्कीच मदत करील, तू युद्ध कर आणि गोलियातला मारायचं काम कर. अर्थात दाविदाला हे ऐकून अतिशय आनंद झाला आणि दाविदाने राजाच्या आज्ञा घेऊन निघायची तयारी सुरू केली. परंतु राजा त्याला म्हणाला, जरा थांब, मी तुझ्यासाठी पोशाख मागवतो आणि माझं चिलखत तुला देतो, ते घालून तू युद्धावर जा. राजाचा पोशाख, चिलखत, त्याच्या डोक्यावरील शिरस्त्राण सगळं काही दाविदासाठी आणण्यात आलं. दाविदानं ते घालायचा प्रयत्न केला, परंतु ते त्याला जमणारं नव्हतंच. तो म्हणाला, महाराज माफ करा, परंतु मला हे काही नको, मी जसा आहे तसाच गोलियातच्या समोर जाऊन उभा राहतो. महाराज त्याला म्हणाले, बेटा, निदान ही माझी ढाल तरी घेऊन जा, ती तुझं संरक्षण करेल. दावीद हसला, नको राजे, तो म्हणाला, तो परमेश्वरच माझी ढाल बनेल आणि तो गोलियातपासून माझं संरक्षण करेल. दावीद निघाला. जाता जाता नदीच्या पात्रातून त्यानं 5 गुळगुळीत गोटे निवडून धुवून घेऊन आपल्या कमरकशात ठेवले आणि तो तळावर जाऊन झोपला. पहाटेच दावीद उठला आणि युद्धासाठी तो रणभूमीकडे निघाला. दाविदाचं धाडस पाहून सगळ्या सैनिकांना देखील चेव आला. युद्धाच्या तयारीत
ते दाविदाच्या रक्षणासाठी त्याच्या मागोमाग आले. संपूर्ण सैन्य शिस्तीत उभं राहिलं. सगळं सैन्य आता युद्धासाठी तयार होते. आपल्याला दाविदाचं रक्षण करायचं आहे हे सगळ्या सैनिकांनी मनात योजलेलं होतं. आता दाविदानं गोलियतला युद्धासाठी आव्हान दिलं. कोवळ्या स्वरातील ते आव्हान ऐकून गोलियत चमकला. आश्चर्यचकित झाला. तो समोर पाहायला लागला तर एक छोटा मुलगा त्याला युद्धासाठी आव्हान करत होता. त्याला आश्चर्य वाटलंच, परंतु त्याचबरोबर अतिशय राग देखील आला. आणि तो दाविदाला म्हणाला, अरे पोरा, तुझ्या ओठावरचं आईचं दूध अजून वाळलं नाही आणि गोलियतशी युद्ध करण्याची स्वप्न तू पाहतोस काय? तुला काय हे खेळाचं मैदान वाटलं? चल पळ घरी. हे खेळाचं मैदान नाहीये. घरी जा आणि स्वस्त झोप कसा. पण दावीद मुळीच घाबरला नाही त्याच्या आवाजानं. तो त्याला म्हणाला, अरे गोलियत, आता घाबरलास का माझ्या समोर यायला? चल ताबडतोब युद्धासाठी तयार हो. आज माझ्या परमेश्वरानं तुझं शरीर गिधाडांना आणि पक्ष्यांना खाण्यासाठी योजलेलं आहे आणि त्यासाठी शाऊल राजाच्या आज्ञेनं मी तुला ठार करण्यासाठी येथे आलेलो आहे. ताबडतोब युद्धासाठी पुढे हो बघू. शाऊलचं नाव ऐकल्याबरोबर गोलियत प्रचंड भडकला. तो मूर्ख शाऊल या पोराला माझ्यासमोर पाठवून माझी चेष्टा करतोय काय? आता पहिले माझ्या या हातानं या मुलाला चिरडून टाकून नंतर त्या शाऊलचा समाचार घेतो, असं म्हणत तो दाविदाकडे धावत निघाला. दाविदानं आपल्या कंबरकशातून एक दगड काढून आपल्या गोफणीत ठेवला आणि तो देखील पुढे व्हायला लागला. मुष्टी घाते शरीर चुरण्या हात पाहून केला, दाविदाने दगड अचुकी गोफणी योजिला, मारी वर्मी. आणि असा वर्मी त्याने तो दगड भिरकावलाय ना की एखादा प्रचंड वटवृक्ष मुळासकट उन्मळून जमिनीवर धाडकन पडावा तसा तो गोलियत जमिनीवर पडला. देह पडता तो करी तडफडाट, करले जणू मेघ गडगडाट, धरणी थरथर धी रक्त पुरे नादी, वदनी सर्वांगी धूळ माखी येली. परंतु हे दृश्य पाहायला दावीद काही थांबला नाही. तो तसाच पुढे धावला आणि त्यानं गोलियतच्या कमरेची तलवार खसकन उपसून काढून एकाच फटक्यात त्याचं मस्तक धडा वेगळं करून टाकलं. गोलियत पडलेला पाहिल्याबरोबर गोलियतच्या सैन्यामध्ये पळापळ झाली. आपापली शस्त्रास्त्र तिथेच टाकून ते वेशीकडे पळायला लागले. दाविदाचं सैन्य पाठीमागे तयार होतच ते सगळे त्या सैन्याच्या मागे लागले आणि वेशीपर्यंत जाऊन त्यांनी त्या सगळ्या सैनिकांना मारून टाकलं. त्या दिवशी मोठं शिरकाण झालं आणि परिष्ट्यांचं संपूर्ण प्रचंड सैन्य आपल्या सैन्यानं नाहीसं करून टाकलं. दाविदानं गोलियतचं शिर आपल्या काठीला रोवलं आणि ते घेऊन आपली काठी घेऊन धावतच तो राजवाड्याकडे निघाला. शाऊल राजा सचिंत बसला होता. त्याची जी धरसोट वृत्ती होती त्याप्रमाणे आपण दाविदाला पाठवून चुकत केली नाही ना, तर याचा परिणाम काय होईल याचा तो विचार करत होता. अशा वेळेला दावीद गोलियतचं शिर घेऊन येते हे पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. आनंदाने उठून धावत येऊन त्याने दाविदाला आपल्या मिठीत घेतलं आणि तो आपल्या तोंडानं त्याला अनेक प्रकारची बक्षिसं तो जाहीर करायला लागला. जड जवाहीर, पोशाख, घरं, आपले अर्धी नगरी सगळं काही त्यानं त्याला दिल्याचं जाहीर केलं. त्याप्रमाणे जाऊन हे घेऊन या म्हणून त्यांना आपल्या सगळ्या लोकांना आत पाठवलं. तेवढ्यात खाली आनंदाचा जल्लोष उडाल्याचा आवाज यायला लागला. शिंग फुंकली जायला लागली आणि त्यामुळे घराघरातून सगळ्या तरुण मुली आणि बायका बाहेर पडल्या आणि त्या सगळ्या डफ आणि तुणतुणे घेऊन दाविदाला पाहण्यासाठी राजाच्या राजवाड्याकडे आल्या. त्या सगळ्याजणी गाणे म्हणत होत्या आणि त्या सगळ्यांमध्ये
शाहूर राजाच्या 2 राजकन्या देखील होत्या आणि त्यांचं गाणं असं होतं, ले दाविद एफे एनाईम उर्रोवे वाशोशानिम इक्का शाऊल वे आदाफाव वे दाविद वे रिपोचाव बेनिशाय खाय वे कय्याम बेनिशाय खाय वे कय्याम. त्याचा अर्थ असा होता की शाऊलने मारले 25,000. जय जयकार जय जयकार दाविदाचा जय जयकार. शाऊलने मारले 25,000, दावीदने मारले 100,000. ईशाय पुत्र चिरायू हो, ईशाय पुत्र चिरायू हो. दाविदाचा हा सत्कार, हे कौतुक ऐकून शाहूर राजाचा मत्सरी स्वभाव जागा झाला आणि त्याच्या मनात विचार आला की आपल्यापेक्षा या दाविदाला या बायका, या स्त्रिया जास्त श्रेय देत आहेत. शाऊलनं 25,000 मारले तर त्याने 100,000 मारले असे ते म्हणतायत आणि त्याबद्दल त्याच्या मनात दाविदाबद्दल मत्सर निर्माण होऊन तो मत्सराने दाविदाकडे पाहायला लागला. त्याच वेळेला शाहूलची दुसरी कन्या मिखाल यानं दाविदाकडे पाहिलं आणि तिचं त्याच्यावर प्रेम जडलं.